विदर्भातलं सिंदखेड राजा सध्या पुन्हा चर्चेत आहे. ते तिथं सापडलेल्या विष्णूच्या मूर्तीमुळं, त्याचप्रमाणे प्राचीन शिवमंदिरांमुळे. बुलढाणा जिल्ह्यातलं सिंदखेड राजा मातृतीर्थ म्हणून ओळखलं जातं. राजमाता मा जिजाऊ आईसाहेब यांचं हे जन्मगाव. छत्रपती शिवाजी महाराजांचं आजोळ असलेलं हे गाव. गावातल्या लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये जिजाऊंचा जन्म झाला. जिजाऊंच्या वडिलांची म्हणजे लखुजी राजे जाधवांची खूप मोठी समाधी सिंदखेड राजामध्ये आहे. या समाधी स्थळाजवळ मे 2024मध्ये केलेल्या उत्खननामध्ये हे प्राचीन शिवमंदिर सापडलं. भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या मंदिराचा शोध घेऊन ते जगापुढं खुलं केलं. लखुजीराव जाधव यांच्यासह त्यांची 3 मुलं आणि नातवांची समाधी इथं आहे. या समाधी परिसराचा जीर्णोद्धार सध्या सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून उत्खनन सुरू असताना या पुरातन शिवमंदिराचा शोध लागला. हे मंदिर 13व्या शतकातलं यादवकालीन शिवमंदिर असल्याचं प्राथमिक मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. अर्थात या मंदिराचा सखोल अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानंतर याबाबतचे निष्कर्ष पुरातत्व विभाग जाहीर करणार आहे, असं भारतीय पुरातत्व विभागाच्या नागपूर मंडळातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या उत्खननात मंदिराशी संबंधित आणखी काही वास्तू सापडण्याची शक्यताही आहे. सध्या सापडलेल्या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे, द्वारशिला आहे. द्वारशिलेवर 2 अकराळ विकराळ राक्षस आहेत. दोन्ही बाजूंनी हत्ती आणि घोडे आहेत. सिंदखेड राजामध्ये भगवान विष्णूची ही मूर्ती सापडली आहे. सिंदखेड राज्यात सापडलेली ही पद्मनाभ शेषशाही भगवान लक्ष्मीकांत मूर्ती अत्यंत अलंकृत आहे. श्रीहरीचा भाव अत्यंत स्थिर चित्त असा या शिल्पामध्ये दर्शवलेला आहे. लखुजी राजेंचा वंश देवगिरीच्या यादवांचा वारस आहे. हे तेच यादव आहेत ज्यांनी स्वतःला अभिमानानं विष्णूचे किंवा श्रीकृष्णाचे वंशज बनवले आहे. त्यामुळेच लखुजीराव जाधवांच्या समाधी परिसरात सापडलेली ही मूर्ती ही लखुजीराव जाधव यांच्या कुटुंबासाठी ही अत्यंत महत्त्वाचा असा ऐवज आहे. विष्णूचं सारासार चरित्र वर्णन करणारी ही मूर्ती सापडल्यानं लखुजीरावांच्या वंशजांनीही आनंद व्यक्त केला आहे आणि ही मूर्ती सिंदखेड राजामध्येच ठेवण्याची विनंती त्यांनी सरकारला केली आहे. लखुजीराव 1576मध्ये सिंदखेडचे देशमुख म्हणून स्थायिक झाले. पूर्वी ते निजामशहाच्या दरबारामध्ये पंचहजारी मनसबदार होते. सिंदखेड राजाच्या राजवाड्याचं बांधकाम 1576ला झालं. या राजवाड्याच्या स्थापत्य शैलीवर मराठा शैलीचा थेट प्रभाव दिसतो. इथलं प्रवेशद्वार दगडी असून उत्तराभिमुख आहे. प्रवेशद्वारावर श्रीफळ अर्थात नारळाचं देखणं तोरण शिल्पांकित केलं आहे. या 3 मजली प्रवेशद्वारात देवड्या असून नगारखानाही आहे, सज्जाही आहे. नगारखान्यात त्या काळात चौघडं वाजत असे. मुख्य प्रवेशद्वारातनं प्रवेश केल्यानंतर समोर दगडी बांधकाम केलेलं आढळतं. हे बांधकाम राणीवसा आणि निवासाची जागा म्हणून सांगितलं जातं. या चौरस आकाराच्या खाली तळघर आहेत. तळघरांमध्येही हवा खेळती राहावी म्हणून झरोके आहेत. तळघराचं छतही स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं खास बांधल्याचं आपल्याला दिसतं. राजवाड्यामध्ये नगारखान्यासह सदर, महाल, जिजाऊंची जन्मखोली आहे. मंडळींनो, राजवाड्याच्या नैऋत्येस असलेल्या म्हाळसा महालात राजमाता मा जिजाऊंचा जन्म झाला. म्हाळसाबाईंच्या पोटी हेमलंबी नाम संवत्सर शके 15 पौष शुद्ध पौर्णिमेच्या पुष्य नक्षत्रावर 12 जानेवारी 1598 रोजी पहाटे 6ला जिजाऊंचा जन्म झाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या आईसाहेब. त्यामुळेच राजमाता जिजाऊ आईसाहेबांचा जन्म ही अखिल हिंदवी जनतेसाठी उज्ज्वल भविष्याची नांदीच होती. शहाजीराजे भोसले आणि जिजामाता यांचा विवाह 1610च्या सुमारास झाला. छत्रपतींना स्वराज्याची प्रेरणा स्फूर्ती जिजाऊंनीच दिली. जिजाऊंनीच रामकृष्णाच्या रामायण महाभारताच्या कथा सांगून बालशिवाजीचं भरणपोषण केलं. केवळ इतकंच नव्हे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. जिजाऊ आईसाहेबांनी अनेक आघाड्यांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेतृत्व केलं. दत्ताजी, अचलोजी, रघोजी आणि बहादूरजी या 4 भावंडांनंतर जिजाऊंचा जन्म झाला.
सिंदखेड राजातल्या राजवाड्याच्या परिसरात आता जिजाऊंचा तलवार हाती घेतलेला पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाही अश्वारूढ पुतळा आहे. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाचं शिल्पही आहे. राजवाड्याच्या भिंती परिसर आजही जणू राजमाता जिजाऊ आईसाहेबांचे पोवाडे गात असल्याचा भास होतो.